चुलत भावाचं लग्न असल्यामुळे आदल्या दिवशी रात्रीचा ना बेसन भाकरीचा कार्यक्रम चालू होता. सगळ्या महिला जेवायला बसल्या होत्या आणि ना इकडं पुरुष मंडळींची झाली होती भाकरी. इकडं पप्पा आणि तात्या आहे ना इकडं आम्हाला भाकरी भाजून देत होते, पण त्यांना काही भाकरी भाजता येणार नाही मम्मीला यांना माहीत होतं. त्याच्यामुळे सगळ्या महिलांना भाकरी करायला लागल्या. इकडं पप्पा तीन मांडव डाळायचं तयारी चालली होती त्यांची. इकडं मंडप बांधायचं काम चालू होतं. सगळ्यांनी 2 चुला पेटवल्या होत्या. 3 जणी भाकरी करायला होत्या आणि 3 जणी भाजायला. इकडे कस्तुरी मस्तपैकी माया मांडीवर बसली होती. आम्ही नेल पॉलिश लावित होतो. नंतर इकडं नवरदेवाची मेहंदीचं काम चालू होतं आणि मला तर काही मेहंदी अजिबात काढता येत नाही. इकडे समृद्धीने मेहंदी काढली होती. कशी काढली कमेंट्समध्ये नक्की सांगा. बऱ्याच भाकरी झाल्या होत्या. मग सगळ्या पुरुष मंडळींची इकडं पंगत बसून घेतली. गावाकडे बेसन भाकरीची पद्धत ना अजून पण चालू आहे. खरंच खूप भारी वाटतं. लग्नाच्या आदल्या दिवशी सगळेजण बेसन भाकरी करणार. इकडे हे 2 जण आम्हाला भाकर भाजून देत होते आणि मस्त आहे की गरम गरम भाकर आम्ही सगळेजण खात होतो. पहिल्यांदा यांना सगळ्यांना वाढलं. त्यांचं जेवण झाल्याच्या नंतर महिला मंडळ बसले होते जेवायला. मग आम्हाला मस्तपैकी इकडं जवसाची मिरची, बेसन भाकर, कांदा वगैरे खाऊन झालं. त्याच्यानंतर ना सगळेजण आहे ना शेकत होते. पण मला हे समजत नाही एवढ्या गरमीचं का शेकत होते. पण रात्रीचं खरंच तिकडं थंडीच वाजत होती, कारण की वावराला वगैरे पाणी भरलं ना लई गार वाजतं. मग नेल पॉलिश लावली तेच मस्तपैकी हायलाईट करत होते. मग मेहंदीचा कोण घेऊन ना मी घरी जाणार होते, कारण की इथं तर काय मेहंदी मला काही लावता येत नाही. सगळ्या जणांचं जेवण पण झालं होतं आणि महिलांचं पण जेवण झालं होतं. मग सगळेजण इकडे शेकायला बसले. पुरुष मंडळी आणि महिला मंडळींचं काही काम थांबत नाही. ते सगळेजण यांना भांडी वगैरे घासून घ्यायला लागले आणि इकडे यांची चर्चा चालली होती उद्याच्या लग्नाविषयी. तुमच्या इकडे पण बेसन भाकरीची प्रथा आहे का हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला भेटूया आपण